नमस्कार. आज आपण अंकशास्त्रातल्या एका खूप महत्वाच्या आणि खरं सांगायचं तर गूढ मानल्या जाणाऱ्या अंकाविषयी बोलणार आहोत. तो म्हणजे अंक 8. आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासावर आणि विशेषतः त्यांच्यासाठी करिअरच्या कोणत्या संधी उत्तम आहेत यावर एक नजर टाकूया. चला तर मग सुरुवात करूया. कधी असा विचार केलाय का की आयुष्यात जे मोठे संघर्ष येतात ते फक्त अडथळे नसतात? काय काय असेल जर तेच आपल्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करत असतील? याच एका शक्तिशाली विचारातून आपण अंक 8च्या प्रवासाकडे पाहणार आहोत. आणि हेच आहे अंक 8च्या व्यक्तिमत्वाचं मूळ सूत्र. त्यांची खरी ताकद, त्यांची क्षमता ही आरामात नाही तर कठीण परिस्थितीतूनच तयार होते आणि तिथेच ती चमकते. चला तर मग ह्या प्रवासाला सुरुवात करूया. बघा, कुठलंही करिअर निवडण्याआधी त्या व्यक्तीचा मूळ स्वभाव आणि क्षमता समजून घेणंच सगळ्यात महत्त्वाचं असतं, नाही का? तर मग अंक 8 म्हणजे नेमकं काय? अंकशास्त्रानुसार हा अंक थेट शनी ग्रहाशी जोडलेला आहे, जो शिस्त, न्याय आणि कर्माचं फळ देतो. यामुळेच या अंकाचा जीवन प्रवास आव्हानांनी भरलेला असू शकतो. पण एक गोष्ट नक्की आहे, शेवटी जे यश मिळतं ना, ते खूप मोठं आणि कायम टिकणारं असतं. आता जरा ह्या व्यक्तींच्या नैसर्गिक स्वभावगुणांमध्ये खोलवर जाऊन पाहूया, म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व नक्की कसं घडतं हे आपल्याला कळेल. ह्यांच्यात ना जन्मतःच नेतृत्व गुण ठासून भरलेले असतात. जबाबदारी घ्यायला किंवा कठीण प्रसंगांना सामोरं जायला ते कधीच घाबरत नाहीत. उलट संकट आली की ते अधिकच मजबूत होतात. जबाबदारी स्वीकारण्याची ही जी तयारी आहे ना, त्यामुळेच ते कोणत्याही संस्थेचे किंवा अगदी कुटुंबाचेही मजबूत आधारस्तंभ बनतात. ते नेहमीच पुढे येऊन पुढाकार घ्यायला तयार असतात. यांना आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीत नियम, सुव्यवस्था आणि निष्पक्षता हवी असते. अन्याय यांना अजिबात सहन होत नाही आणि म्हणूनच ते शिस्तप्रिय आयुष्य जगण्यावर जास्त भर देतात. इथे अंक 8चं एक खास वैशिष्ट्य दिसते, ते म्हणजे त्यांचं दुहेरी व्यक्तिमत्व. बाहेरून पाहिलं तर ते खूप कठोर आणि गंभीर वाटू शकतात, पण आतून ते तितकेच संवेदनशील आणि विश्वासू असतात. खरं तर त्यांचं हे बाह्यरूप त्यांच्या आतल्या हळव्या मनाचं एक प्रकारे संरक्षणच करत असतं. ठीक आहे, तर आता आपल्याला या व्यक्तींची नैसर्गिक रचना, त्यांचा स्वभाव कळला आहे. चला आता एका करिअर मार्गदर्शकाच्या भूमिकेतून पाहूयात की हे सगळे गुण नक्की कोणत्या क्षेत्रात सर्वोत्तम प्रकारे चमकू शकतात. आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जर योग्य क्षेत्र निवडलं तर अंक 8च्या व्यक्ती आपल्या नैसर्गिक क्षमतेचा पुरेपूर वापर करून प्रचंड मोठं यश मिळवू शकतात. चला या तक्त्याकडे जरा लक्ष देऊया. पहिलं क्षेत्र आहे कायदा आणि प्रशासन. अंक 8च्या व्यक्तींचा न्यायावर प्रचंड विश्वास असतो, त्यामुळे वकील, न्यायाधीश किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून ते एकदम परफेक्ट बसतात. दुसरं व्यवस्थापन आणि उद्योग. त्यांचं जे नैसर्गिक नेतृत्व आहे ना आणि मोठ्या टीम्सना सांभाळण्याची क्षमता, त्यामुळे ते उत्तम मॅनेजर किंवा मोठे उद्योजक बनू शकतात. आता पाहूया राजकारण. त्यांचा गंभीर स्वभाव आणि दूरदृष्टी त्यांना एक प्रभावी नेता बनवू शकते. मग आहे वित्त, बांधकाम आणि रिअल एस्टेट. या क्षेत्रांमध्ये ठोस आणि दीर्घकाळ टिकणारं काहीतरी निर्माण करण्याची संधी मिळते, जे त्यांच्या स्वभावाला अगदीच जुळतं. आणि शेवटी IT किंवा कॉर्पोरेटमधली मोठी पदं, जिथे शिस्त, एक ठरलेली रचना आणि जबाबदारीला महत्त्व दिलं जातं, अशा कुठल्याही मोठ्या कंपनीत ते यशाच्या शिखरावर पोचू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हा यशाचा मार्ग सरळ आणि सोपा नाहीये. या प्रवासात येणारी आव्हानं हे अडथळे नाहीत, तर त्या बांधकाम प्रक्रियेचाच एक महत्त्वाचा भाग आहेत. हो, ध्येय गाठायला इतरांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. कधीकधी एकटेपणा जाणवू शकतो किंवा लोक त्यांना चुकीचं समजू शकतात. पण हे अपयश नाही, ही त्यांच्या संयमाची आणि सहनशक्तीची एक परीक्षा असते, जी त्यांना अधिक मजबूत बनवते. ही स्लाइड त्यांच्या आयुष्याचं अगदी अचूक चित्र दाखवते. बघा, तारुण्यात प्रचंड संघर्ष आणि मेहनत आहे, पण तोच पाळा त्यांना भविष्यासाठी तयार करतो. प्रौढत्वात हळूहळू शक्ती आणि कामात स्थैर्य यायला लागतं आणि साधारणपणे वयाच्या 35 नंतर त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने मोठं आणि टिकाऊ यश यायला सुरुवात होते. आणि अखेरीस आपण ह्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. अंक 8च्या जीवनमार्गाचं अंतिम वचन हेच आहे की एक कठीण प्रवासच एका अतुलनीय आणि कायम टिकणाऱ्या वारसाकडे घेऊन जातो. हे वाक्य ऐका, हे फक्त एक वाक्य नाही, तर अंक 8च्या संपूर्ण प्रवासाचा जणू काही सारांश आहे.
त्यांच्या प्रत्येक संघर्षाला आणि कष्टाला दिलेली ही एक प्रकारची पोचपावतीच आहे. तर यातून शिकण्यासारखा मुद्दा हाच आहे की यश उशिरा मिळालं तरी ते तकलादू नसतं. ते कष्टाने, प्रामाणिकपणे आणि शिस्तीने कमावलेलं असतं आणि म्हणूनच ते कायम टिकणारं असतं. आता आपल्यासमोर त्यांची नैसर्गिक रचना अगदी स्पष्ट आहे. त्यांच्या क्षमता काय आहेत आणि आव्हानं कोणती आहेत हे दोन्ही आपल्याला माहीत आहे. आता खरा प्रश्न हा आहे की या अद्वितीय रचनेचा वापर करून एक भव्य आणि कायमस्वरूपी वारसा कसा निर्माण केला जाईल यावर विचार करायला हवा.